चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूरमध्ये मतदार यादीवर तब्बल 2950 आक्षेप. मतदारांची नावे, प्रभाग बदलला, नागरिक संतप्त, प्रशासनाने पथके केली तयार. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गौण खनिजांची सर्रास लूट, कोट्यवधींची महसूल बुडाला. महसूल विभाग याकडे लक्ष देईल का? गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात एकाच रात्री 8 ठिकाणी घरफोडी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, लाखो रुपयांचा ऐवज केला लपास. गडचिरोली जिल्ह्यात 150 गावात स्मशानभूमीसाठी जागेचा अभाव, अंत्यसंस्कारासाठी लोकात वाद, पक्के रस्तेही नाहीत. पावसाळ्यात नातेवाईकांना चिखल तुडवत करावा लागतो अंत्ययात्रेत प्रवास. नागपूर जिल्ह्यात पेपरच्या गोदामाला भीषण आग, लाखोचे नुकसान, शॉर्ट सर्किटची शक्यता. दोन्ही घटनांमागील मात्र रहस्य कायमच. वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथील संत बोजाजी महाराज मंदिरात अवतरली भक्तांची मांदी याडी, गावाला आले जत्रेचे स्वरूप, हजारो भक्त येतात दर्शनाला. चंद्रपूर जिल्ह्यात प्लास्टिक मुक्त शहर स्वप्न ठरले अपूर्ण, बाजारपेठेत पुन्हा प्लास्टिकचा सुडसुडाट, हातात कॅरीबॅग घेऊन शहरभर फिरा, प्रशासनाचे दुर्लक्ष. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर येथे आयोजित विभाग स्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न, नूतन कन्या शाळेचे 2 संघ राज्यस्तरावर. अवकाळीने हिरावला तोंडचा घास, निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला, पीक वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड, अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे काशीपुरात 16 वर्षापासून काकड आरतीची परंपरा कायम. नागपूर जिल्ह्यातील मांडळ येथे बोलाहुडकीच्या आखाड्यात कुस्त्यांच्या थरार, कन्हानच्या पृथ्वी कुंभलकर व वाईगावची रिया सावरकर विजेते, शेकडो नागरिकांची उपस्थिती. वर्धा जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टीत बसगाड्या प्रवाशांनी झाली हाऊसफुल, बसस्थानकातही वाढली प्रचंड गर्दी, जागोजागी सुरक्षा रक्षक तैनात. चंद्रपूर जिल्ह्यातील गोसरी येथे नवेगाव मोरे आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामात अनियमितता, कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, रुग्णांची होते गैरसोय. भंडारा जिल्ह्यात भर पावसातही बीटीबीत शेतकऱ्यांचा उत्साह, लक्ष्मीपूजनाला हजारोंची गर्दी, सोमलवाडा गावकऱ्यांची 20 लाख रुपयांची कमाई. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे सामाजिक उपक्रमातून एकतेची भावना जोपासावी, आनंद चंद्रिका पुरे, बोंडगावदेवी येथे कवालीचा कार्यक्रम. गडचिरोली जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी गोगावचे सरपंच राजू उंदीरवाडे यांनी केली. नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे काळ्या बिबट्याने प्रसिद्ध मोगर कसा विकासापासून वंचित, कोण घेणार दखल, राजस्थानी तंबू दूर खात. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेकरिता झाली निवड. भक्ती दुर्बुडे व रुचिता शेंडे यांची दुसऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता निवड. चंद्रपूर जिल्ह्यात 2 वर्षात 17 बळी, नागभीड तालुक्यावर वाघाच्या दहशत, शेतकऱ्यांची शेतात जावे की नाही, अजूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते बनले मृत्यूचे सापडे, महिन्याभरातच बेहाल, नागरिक त्रस्त, प्रशासन मूकदर्शक, किरकोळ अपघात झाले नित्याचेच. गोंदिया जिल्ह्यातील दौडीवाडा येथे आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध दिवस साजरा. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे भाजप सेनेला युती धर्माचा विसर, स्थानिकमध्ये स्वातंत्र्य लढणार, धर्मराव बाबा आत्राम यांची भूमिका, मित्र पक्षांवर टीका. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे दांडला कोंदा मेंढी मार्गालगत लावलेली रोपटी सुकतायत, कंत्राटदार कंपनीचे दुर्लक्ष, पर्यावरण संतुलनाच्या वल्गना. वर्धा जिल्ह्यात दक्षिणेची काशी महाकाली दामतीर्थ विकासापासून अद्यापही अपेक्षितच. चंद्रपूर जिल्ह्यातील गुगुस परिसरातील नोकडा गावात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू असून काल दुपारी 2 वाजताच्या सुमारास वाघाने एका गायीवर हल्ला केल्याची घटना घडली. नंदी बैल, ज्याला पांगुड बैल असेही म्हणतात, हा शिवाच्या वाहनांच्या रूपात पूजनीय असल्याने धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. अनेक ठिकाणी या नंदी बैलाचे मालक बैलासह गावागावात फिरून विविध खेळ करताना दिसतात. वडील वारले, पतीही नाही हयात, लाडक्या बहीण आल्या अडचणीत, कोणाचे जोडणार आधार कार्ड, सरकार काय उपाय करणार? गडचिरोली जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने 25 ऑक्टोबर रोजी येथील केमिस्ट भवनात आंबेडकरी पक्ष व संघटनाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आगामी रणनीती व नियोजनावर चर्चा करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे दागिने चोरणारी महिला पोलिसांच्या झाड्यात, कामठी शहरातील घटना, 58 हजारांचा मुद्देमाल जप्त. वर्धा जिल्ह्यात दिवाळीनिमित्त बालकांना पुस्तकरूपी भेट, पुस्तक दस्ती अभियानाचे सामाजिक उपक्रम. चंद्रपूर जिल्ह्यात विविध 40 शासकीय ॲप्सचा ताण, मोबाईलसह शिक्षकही झाले हँग, गुणवत्तेवर होणार परिणाम, नेटवर्क समस्येमुळेही पडतो अनेक वेळा ताण. भंडारा जिल्ह्यात दिवाळीनंतर गावागावात चोरट्यांचे राज्य,
नाटक मंडईत जाताना सावधान, मोबाईल पाकिट आणि दुचाकी चोरीचे प्रकार वाढले. गोंदिया जिल्ह्यात माहेरची अड ऐन एसटीची सवलत. गोंदिया बस स्थानकात महिलांची गर्दी. भाऊबीज सणापासून वाढली गर्दी. दिवाळीच्या उत्साहात एसटी महामंडळावर ताण वाढला. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शीतील ग्रामीण रस्ते सापडले जुळप्यांच्या विळख्यात. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहतूक पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन युटर्न अंतर्गत 66 नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आले असून या उपक्रमांतर्गत रविवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गणेशनगर कोराडीसह 5 पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे निसर्गाच्या ओघ कृपेने तर कधी शासनाच्या उदासीन धोरणाने शेतकरी बेजार झाले. अशात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. रेल्वे स्टेशनकडे जायचे कशाला, पोस्टातूनच बुक करा तिकीट. प्रवाशांना मोठा दिलासा. सणासुदीत रेल्वे तिकीट मिळवण्याची होणार सुविधा. भंडारा जिल्ह्यात आवाज प्लस सर्वेक्षणात 77,000हून अधिक घरकुलांची नोंद. नोंदणीत साकोली तालुका सर्वाधिक आग्रही. गोंदिया जिल्ह्यात आपल्या परंपरेची जपासना आपणच करण्याची गरज. संजय डेंबरे. कारंजा येथे मंडईनिमित्त नाट्यप्रयोग. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे आसर अल्ली महामार्गावर खड्डे जीवघेणे. यंत्रणा सुस्त. धोकादायक वाहतूक सुरू. ओकाडीने डबक्याचे स्वरूप. नागपूर जिल्ह्यात लक्ष्मीनगर येथील रिलायन्स मॉलच्या 9 मजली इमारतीला आग लागल्याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी ही इमारत लीजवर देणारे व्यक्ती, रिलायन्स मॉलचे अधिकारी व महाचाईचे अधिकारी अशा 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात आणखी आरोपींची संख्या वाढू शकत असल्याची माहिती बजाजनगर पोलिसांनी दिली. वर्धा जिल्ह्यात चिखलीतील काकड आरतीला 150 वर्षाची अविरत परंपरा. कार्तिक पौर्णिमेला झाली काकड आरतीची सांगता. फटाक्यांचा धूर नाकातोंडात गेला, कानही ठणकला. ओपीटीत वाढली गर्दी. रसायनांची ॲलर्जी वाढते. दमा रुग्णांना आजार बढावतो. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापना करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रकाश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय अड्याळ येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे फुटावाणीवासियांनी घेतला दारूबंदीचा ठराव. अख्खे गाव एकवटले. तरुण पिढीला वाचवण्यासाठी सरपंचांचा पुढाकार. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने काही वर्षांपूर्वी जुना बसस्थानक परिसरात प्रवासी तसेच सर्वसामान्यांसाठी राष्ट्रीय महामार्गालगत लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली. नागपूर विभागातील सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमास शासनाने 31 मे 2026 पर्यंत मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून अपूर्ण विहिरींची कामे आता वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार. वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या विजेचे शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास घडली. कवडू महादेव कांबळे वय 60 असे शॉक लागून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. राज्य शासनाची महत्वाकांक्षी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम आता अंमलात येत असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे पूर्ण डिजिटायझेशन सुरू होत आहे. या प्रणालीमुळे नियुक्तीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सर्व नोंदी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.